नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन या योजनेचे जे लाभार्थी म्हणजे एकूण सगळे जे योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, या योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी पाहू शकता हा महिना अत्यंत म्हणजे वेगळ्याच पद्धतीचा गेलेला आहे, गोंधळामध्ये टाकणारा. पेन्शनचा हप्ता डिसेंबर महिन्यासाठीचा अद्यापही आलेला नाहीये. गेल्या 7 ते 8 दिवसापासून आपण अपडेट पाहतोय. यानंतरची अपडेट आली होती वेबसाईटवर, पोर्टलवर, की यामध्ये तुमचा जो हप्ता आहे हा 4 ते 5 दिवसामध्ये जमा होईल. त्याच्यानंतर पुन्हा मंत्रालय अधिकाऱ्यांची जी व्हायरल व्हिडिओ क्लिप होती, यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यामध्ये तुमचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्यासाठीचा हा GR शिवाय येणार नाहीये. आणि त्या कारणामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन्ही महिन्यासाठीचे जे हप्ते आहेत डिसेंबर आणि जानेवारी हे एकत्रित येऊ शकतात. त्यानंतर पुन्हा एकदा आत्ताची जी नवीन अपडेट आली यानुसार जे व्हायरल मेसेज फिरत आहे यामध्ये व्हॉट्सअपवरचा, यामध्ये सांगण्यात आलं आहे की जो सर्व्हर आहे आधार कार्डचा UID सर्व्हर डाऊन असल्यामुळे DBT पोर्टलवर प्रोसेस झालेली नाहीये. तर या मेसेजचं नक्की सत्य काय आहे, खरं काय आहे, कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, मंत्रालयीन अधिकाऱ्यांची जी माहिती आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. त्याचबरोबर UIDचा जो आधार कार्डचा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तो नक्की काय आहे, त्यामुळे पैसे नक्की आणलेत का दुसरा काही प्रॉब्लेम आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. तुमच्या समोर पाहू शकता मी आता जी माहिती आहे यामध्ये निराधार योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जे लाभ घेणारे निराधार बांधव आहेत हे लाभार्थ्यांसाठी डिसेंबरचा हप्ता अनेक दिवसापासून खात्यात येत नाहीये, ज्यामुळे लाभार्थी नाराज आहेत. आजची तारीख जर आपण पाहिली तर 29 डिसेंबर, अजूनही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीयेत. तर हा नक्की उशीर का आहे याबाबतची सध्याची आत्ताची अपडेट, आपण कालच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की GR आल्यामुळे पैसे जमा होत नाहीयेत. मात्र आता काय कारण सांगितलं जात आहे, तर हा जो उशीर आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT पोर्टलसाठी जी सरकारी योजना आहे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये पैसे देण्याची प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि यासाठी काय वापरलं जातं, तुमचा जो आधार कार्ड असतो, आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. ही गोष्ट सगळ्यांना माहित असेल. तर नक्की अडलंय कुठं, तर पाहू शकता अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल होणारा जो मेसेज आहे यामध्ये काय सांगितलंय, तर UIDAI म्हणजे आधार कार्डची जी सर्व्हिस आहे, आधार कार्ड जारी करणारी जी केंद्रीय संस्था आहे, यांच्या साईट मधील समस्या आणि आधार ते प्रॉब्लेममुळे तुम्हाला पैसे येत नाहीयेत. ती सर्व्हर जो आहे हा चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये. नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर सॅस पोर्टल पाहिली, निराधार योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे ती सुद्धा सध्या डाऊन आहे, चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये. त्याबद्दल तुमच्या म्हणजे योजनेसंदर्भातली नवीन लॉग इन असेल व स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल, तुमचे जे पैसे जमा झालेत कोणकोणत्या महिन्याचे, तर ही सगळी माहिती उपलब्ध होत नाहीये, आधार OTP येत नाहीये. तर याबाबत लाभार्थ्यांनी मंत्रालय किंवा सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधल्यास, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा मंत्रालयीन अधिकारी आहेत त्या विभागाचे, यांच्याशी संपर्क केल्यानंतर काय माहिती मिळाली, तर हप्ता वितरणाची तारीख ही पोर्टलवर ठेवली होती. मला वाटतं 20 ते 22 तारखेला काहीतरी पोर्टलवरती अपडेट दिली होती, आपण सांगितली सुद्धा होती. पोर्टलवर ही तारीख देण्यात आली होती. मात्र आधार कार्ड UIDAI आधार प्रॉब्लेममुळे हा मेसेज काढला आणि 1 ते 2-3 दिवसामध्ये पैसे वाटप करू असं मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. हा व्हायरल मेसेज आहे. अधिकाऱ्यांची जी माहिती आहे ही ऑडिओ क्लिप आहे, ही थोडीशी खरी आहे, 100% खरी आहे असं म्हणता येणार नाहीये. याची कारण कदाचित वेगळी असू शकतात. आपण सुरुवातीलाच सांगतोय, जर शासन निर्णय, जर निधीची कमतरता नसती तर शासन निर्णय महिन्याच्या सुरुवातीलाच आला असता. मात्र काहीतरी नक्कीचे निधीची कमतरता असेल किंवा इतर काही कारण असतील, या कारणामुळेच अजूनपर्यंत सुद्धा लाभार्थ्यांचं जो वाटप आहे हे वितरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाहीये, थांबली
थांबलेली आहे. ही बाकीची जी कारणं आहेत, क्षुल्लक कारणं, ही शासनामार्फत सांगितली जात आहेत. तर पाहिलं तर आपण पाहू शकता डीबीटी साठी महाराष्ट्रामध्ये जे आधार कार्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सांगितला जातोय, नक्की यामध्ये आपण सगळी माहिती आधार कार्डचा सर्व्हर कसा काम करतो हे जाणून घेऊयात. तर डीबीटी साठी महाराष्ट्रामध्ये 2 पोर्टल्स या सध्या काम करतात. तर पाहिलं तर आपण सगळे जे योजना असतात, आणखी वाईट योजना असेल, त्याचबरोबर जी किसान सन्मान निधी योजना असते त्या अंतर्गत सुद्धा डीबीटी द्वारे पैसे बँक खात्यामध्ये जमा केले जातात. तर महाराष्ट्रामध्ये डीबीटी साठी आणि केवायसी साठी लाभार्थ्यांची ओळख पटवण्याची जी प्रक्रिया आहे, ऑथेंटिकेशन, यासाठी जुने 2 पोर्टल वापरले जातात. नवीन पोर्टल आहे डीबीटी पोर्टल 2.0, हे आत्ता वापरलं जातं आणि त्याच्या अगोदरचं जुनं पोर्टल 1.9 जुनं पोर्टल आहे. सध्याचं जर पाहिलं आपण डीबीटी पोर्टल साठी म्हणजे पैसे जमा करण्यासाठी सध्या डीबीटी पोर्टल 2.0 हे वापरलं जातं आणि सध्या महत्वाचं म्हणजे हे पूर्णपणे व्यवस्थित चालतंय. विशेषतः म्हणायला गेलो तर मुंबई शहर असेल, त्याचबरोबर दुसरं यामध्ये सिटी असेल, मुंबई सबवे, नाशिक, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये डीबीटी पोर्टल 2.0 चांगल्या पद्धतीने चालतंय. मात्र डीबीटी पोर्टल 1.9 ही जुनी जी पोर्टल आहे, जुनी जी सिस्टीम आहे, सर्व्हर हा सध्या पूर्णपणे बंद आहे, पण हा पूर्वी वापरला जात होता. आता दोन्ही पोर्टल्स डीबीटी, केवायसी आणि आधार संबंधित कामासाठी वापरले जातात, पण सध्या 2.0 ही सक्रिय आहे आणि 1.9 पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतोय, तर यामध्ये दोन्ही पोर्टल्स पूर्वी कार्यरत होत्या, पण 2.0 अजूनही चांगल्या पद्धतीने चालते. म्हणून ज्या लाभार्थ्यांचे 2.0 वर त्याची सगळी प्रोसेस आहे, त्यांचं आधार कार्ड अपडेट आहे, सगळी प्रक्रिया पूर्ण आहे, तर त्यांचे पैसे हे का थांबवले? काही कारण नसताना फक्त एक क्षुल्लक कारण दिली जात आहेत. तर सरकारच्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न आहे की नक्की काय कारण आहे की सर्वांचे पैसे हे थांबवलेले आहे, थांबवलेलं आहे. अधिकाऱ्यांचं कारण काय सांगण्यात आलंय, त्यांच्याकडून जे कारण सांगण्यात आलंय, व्हायरल ऑडिओ क्लिप असेल किंवा इतर जे आपल्या हेल्पलाईन नंबर आहेत त्यांना कॉल केल्यानंतर, संपर्क केल्यानंतर काय सांगितलंय, तर UIDAIचा आधारचा सर्व्हरचा प्रॉब्लेम सांगितला जातोय. मात्र हा क्षुल्लक जो कारण आहे, क्षुल्लक कारण आहे. खरा मुद्दा, खरं कारण हे वेगळं असू शकतं. ज्या ठिकाणी 2.0 वर काहीच पोर्टलवर समस्या नाही, पाहू शकता उदाहरणार्थ 50% लाभार्थी जे आहेत यामध्ये असतील, तिथे पैसे का दिले जात नाही? जर 2.0चं पोर्टल चांगल्या पद्धतीने काम करत आहे, लाभार्थ्यांना पैसे जमा होणं आवश्यक होतं. मात्र फक्त एक कारण सांगितलं जात आहे, कारण वेळ काढण्यासाठी. तर यामध्ये जर पाहिलं तर उदाहरणार्थ आपण घेऊयात, 5 लोक जर 2.0 वर क्लिअर आहेत आणि 5 लोक 1.9 वर प्रॉब्लेम आहे त्यांचा, 1.9 सध्या बंद आहे, तर 2.0 वर जे सर्व्हरवर आहेत त्या 5 लोकांना पैसे जमा होणं आवश्यक होतं, देणं पाहिजे. पण 1.9 साठी तुम्ही मेसेज टाकू शकता की 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जे हप्ता आहे हा जमा होईल. यामुळे काय होईल, तर गरजूंची जी अडचण आहे, ज्या लाभार्थ्यांना गरज आहे, अर्ध्याना तरी का होईना आपण लवकर पैसे जे आहे हप्ता जमा होऊ शकतो. त्या कारणामुळे निराधार बांधव तरी नाराज होणार नाहीयेत. तर यामध्ये काय कारण दिली जातात? जुनं जर आपण पाहिलं तर जानेवारी डिसेंबर मध्ये फक्त 5 ते 6 महिन्याचे पैसे दिलेत. काहींना 2000 ऐवजी 1000 रुपये, काहींना काहीच नाही. तेव्हा सर्वांना एकत्र का नव्हते, हा सुद्धा प्रश्न आहे अगोदरच्या महिन्यासाठीचा. आता दुसरा एक प्रश्न, थकीत अनुदान. उदाहरणार्थ पाहू शकता कायकांचे 500 असतील, 1000 बाकी असतील, ते देण्याऐवजी सर्व थांबवले. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुणाला कोणताच लाभ सध्या दिला जात नाहीये. प्रश्न असा आहे, ज्या ठिकाणी आधार क्लिअर आहे तिथे पैसे देण्यात हरकत नाहीये. प्रॉब्लेम असलेल्यांसाठी तुम्ही मेसेज टाकू शकता, अपडेट करू शकता, परिपत्रक दिलं जाऊ शकतं पोर्टलवर आणि 2 ते 3 दिवसामध्ये हे केलं जाऊ शकतं. पण आता अजून सुद्धा ही प्रक्रिया का केली नाही असा प्रश्न आहे. तर शासनाने नक्की काय करावं? हा जो प्रॉब्लेम आहे, ही समस्या ही कशी सोडवली जाऊ शकते, तर ते सुद्धा जाणून घेऊयात. लाभार्थ्यांसाठी, प्रशासनासाठी काय सोपे उपाय आहेत? क्लिअर केसेस जे आहेत म्हणजे 2.0 हे सध्या चालू आहे. 2.0 पोर्टलवरचे 50% जेवढे काही लाभार्थी असतील त्यांचं वाटप करा. सर्व्हर किंवा इतर ज्या अडचणी असतील त्यांच्या येणार नाही आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जो पोर्टल पेन्शन जे आहे हे जमा होईल. आता दुसरं आपण पाहिलं तर प्रॉब्लेम जो आहे 1.9 साठीचा आहे, त्यांच्यासाठी
अधिकृत वेबसाईटवर जे सॅस पोर्टल आहे त्याच्यावर मेसेज टाका की या लाभार्थ्यांना तालुका जिल्ह्यांची आता हे पैसे जे आहेत या तालुक्यांसाठी 1.9 जो पोर्टल आहे तो बंद असल्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजे ते तरी वाट बघणार नाहीये, त्यांना एक अंदाजित त्यांना समजून येईल तो प्रॉब्लेम कशा पद्धतीचा आहे, काय कारण आहे. तर यामध्ये काय पाहू शकता, काही लोक दररोज बाकी सर्वांना वेट करायला लागतंय. म्हणजे यामध्ये सगळ्यांना वाट बघावी लागते की येतील, आता येतील, अर्ध्यांचे आलेत म्हणजे आमचे सुद्धा येतील. अशा पद्धतीने हे अर्ध उलट सुलट होऊ शकतं. तर यामध्ये माझं मत काय आहे, तर सर्वांना एकत्र देण्यापेक्षा क्लिअर असलेल्यांना आता द्या, प्रॉब्लेम नसलेल्यांसाठी सूचना द्या, त्याच्यानंतर न द्या, म्हणजे सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. आता याआधी जर पाहिलं तर UIDAIचा जो प्रॉब्लेम सांगितला जातोय आधारचा सर्व्हरचा प्रॉब्लेम, हा क्षुल्लक एकदम साधा कारण असू शकतं. बॅक साईडला प्रशासकीय कारण यामध्ये असू शकतात. अधिकाऱ्यांना पैसे एकत्र देण्याचा उद्देश सांगितला तर जुनी उदाहरणं जे आहेत, अगोदरचे पैसे जे आहे अर्धे दिले थकीत आहे, काहींना मिळालं नाही, तर यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्या कारणामुळे की खरं कारण सांगितलं जात नाहीत. निधीची कमतरता ही 100% असू शकते. त्या कारणामुळे सर्वांना एकत्र पैसे मिळाले पाहिजेत हे कारण सांगितले जाते. मग पण मागे जे आहेत काहींना दिले काहींना नाही, आता का थांबवले हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये राहतो. आणि याच कारणामुळे लाभार्थ्यांनी पोर्टलचं जे स्टेटस आहे हे तपासणं आवश्यक आहे. 50% ठिकाणी 2.0 ही सध्या चालू आहे, जवळजवळ जास्तीत जास्त ठिकाणी 2.0 आहे आणि चालू आहे. आणि 1.9 जर चेक केली तर 1.9 खूपच कमी ठिकाणी आहे. तुम्ही जर पोर्टल चेक केले तर तुम्हाला ते समजून येऊ शकतं. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत आपल्याकडे ज्या महत्वाच्या अत्यंत महत्वाच्या अशा अपडेट ज्या आहेत पोर्टलवर, जो डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा अद्यापही आलेला नाहीये. आणि त्याबाबत अशा पद्धतीने मंत्रालयात अधिकाऱ्यांची जी कारणं आहेत, त्यांचे जे व्हायरल ऑडिओ क्लिप आहेत त्या व्हायरल होत आहेत आणि त्याच्या मागची जर सत्यता पाहिली थोडीशी खरी आहे. मात्र अजून सुद्धा जे खरे लाभार्थी आहेत, ज्यांच्यापर्यंत ही गरज जी आहे पेन्शनचा आहे हप्ता पोहोचणं आवश्यक होतं, त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत आताही ते पैसे जे आहेत ते पोहोचलेले नाही आहेत. अशी अपेक्षा आहे की शासनाकडून जी सगळी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर केली जाईल. या संदर्भात सुद्धा अशाच दररोजच्या अपडेट जे आहेत निराधार योजनेअंतर्गत आपण अशाच वेळेवर दररोजच्या अपडेट घेणार आहोत. सगळ्या महत्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.